Hello everyone. Today we will learn about Moodle auxiliary. Auxiliary म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद किंवा हेल्पिंग वर्ब. टेन्सेस, व्हाईस यांच्या वाक्यरचना करण्यासाठी यांचा उपयोग केला जातो. Moodles मीन्स वॉट? या सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग आपल्या मनातील इमोशन्स, फिलिंग्स या व्यक्त करण्यासाठी करतात. जसे क्षमता किंवा पात्रता दर्शवण्यासाठी ॲबिलिटी, व्यक्त करण्यासाठी कॅन, कुड यांचा वापर केला जातो. शक्यता, संभवता म्हणजेच पॉसिबिलिटी किंवा प्रोबॅबिलिटीसाठी मे, माईट यांचा यूज केला जातो. परवानगी, परमिशनसाठी मे, माईट, कॅन, कुड यांचा उपयोग केला जातो. बंधन, कर्तव्य म्हणजेच ऑब्लिगेशनसाठी शूड, मस्ट, ऑट टू, हॅव टू यांचा उपयोग केला जातो. ऑक्झिलरीज दोन प्रकारच्या असतात, प्रायमरी ऑक्झिलरीज अँड Moodle ऑक्झिलरीज. प्रायमरी ऑक्झिलरीज बी, डू, हॅव या ऑक्झिलरीजची रूपे कर्त्याप्रमाणे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पर्सन व एकवचन किंवा अनेकवचन बदलतात. जसे बीची रूपे ॲम, इज, आर, वॉज, वेअर. डूची रूपे डू, डज, डिड. हॅवची रूपे हॅव, हॅज, हॅड ही आहेत. यात आपण आज इन्फॉर्मेशन पाहणार आहोत Moodle ऑक्झिलरीज. कोणकोणती आहेत तर ती आहेत कॅन, कुड, मे, माईट, शॅल, शूड, विल, वूड, मस्ट, ऑट टू, नीड, डेअर, यूज टू, कॅन, कुड. आता कॅन, कुडचा उपयोग आपण कसा करतो? कॅन कशासाठी वापरतात तर पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी किंवा ॲबिलिटी, परमिशन म्हणजे शक्यता, क्षमता किंवा सामर्थ्य, परवानगी यासाठी कॅनचा उपयोग केला जातो. कॅनचा उपयोग एबल टू मध्ये सुद्धा करतात. फॉर एक्झाम्पल, आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलू शकतो. ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी दर्शवण्यासाठी आय कॅन अंडरस्टँड इंग्लिश. पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी ही कॅन ऑपरेट अ कम्प्युटर. परमिशन म्हणजेच परवानगी देण्यासाठी किंवा मागण्यासाठी आय हॅव म्हणजे कॅन आय गो नाऊ. आय हॅव फिनिश्ड माय स्टडी, कॅन आय गो नाऊ म्हणजेच परवानगी, परमिशनसाठी. कॅन आय यूज धिस पेन, कॅन आय टेक धिस बुक, वी कॅन यूज धिस सेंटेन्स हिअर. नेक्स्ट मे, माईट यांचा उपयोग कसा केला जातो तर त्यांचा उपयोग परमिशनसाठी. मे आय गो नाऊ, मे आय कम इन, यस यू मे कम इन. बरोबर आहे. त्यानंतर पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी इट मे रेन टुडे, यू मे पास इफ यू स्टडी हार्ड. क्वेश्चन विचारण्यासाठी पण आपण मेचा उपयोग करतो. मे आय हेल्प यू सर, मे आय गो सर. फॉर्मल इंग्लिशमध्ये इच्छा व्यक्त करण्यासाठी पण मेचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल, मे गॉड ब्लेस यू, मे यू लिव्ह हॅपीली अँड लॉंग. मेचे पास्ट टेन्स म्हणजे पास्ट माईट आहे. माईटचा पण आपण उपयोग पाहूयात. म्हणजे इट माईट रेन, इट मे रेन टुमारो असं आपण म्हणलं तर इट माईट रेन टुमारो म्हणजे लेस पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी. यानंतर यू नेवर नो व्हॉट माईट हॅपन इन द फ्युचर. खूप पॉसिबिलिटी खूप कमी दिसते यात. शी माईट कम लेट टुडे, फ्युचरमध्ये उपयोग केलेला आपल्याला इथे पाहायला मिळेल. ही सेड आय माईट गो, भूतकाळ आहे यात पण भूतकाळात परवानगी दिल्यासारखी. ही सेड आय माईट गो. यू माईट ट्राय टू बी अ लिटल मोर पोलाईट म्हणजे
समजा की मी एका व्यक्तीला तो मुलाखतीला जाण्याआधी सांगितले की तू नीट तयारी करून जा, परंतु त्याने ते ऐकले नाही, त्याची मुलाखत व्यवस्थित पार पडली नाही, तो तिथे कमी पडला. मी त्याला म्हणेन, यू माइट लर्न हाऊ इट इज इम्पॉर्टंट टू प्रिपेअर बिफोर एनी इंटरव्ह्यू. नेक्स्ट आहे मस्ट आणि ऑट टूचा उपयोग कसा केला जातो. एखादी क्रिया केलीच पाहिजे हे व्यक्त करण्यासाठी हे क्रियापद वापरले जाते. फॉर एक्झाम्पल मस्ट एखादी निकळ, गरज किंवा आवश्यकता, कर्तव्य, बंधन व्यक्त करण्यासाठी मस्ट वापरतात. या सहाय्यकारी क्रियापदाने प्रेझेंट व फ्युचरमधील क्रिया सांगता येते. याचा भूतकाळ होत नाही, परंतु भूतकाळ व्यक्त करण्यासाठी हॅड टू क्वचित वापरला जातो. वी मस्ट गो देअर, यू मस्ट स्टॉप ॲट द रेड सिग्नल, यू मस्ट कन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडीज, वी मस्ट टेक एक्झरसाइज डेली. म्हणजे अशा प्रकारे आपण मस्टचा वापर करतो. बोलणारा जेव्हा त्याचे मत सांगतो तेव्हा तो मस्ट वापरतो, तेव्हा त्याला काही सुचवायचे असते, पण परिस्थितीमुळे जर तसे वागणे क्रमप्राप्त असेल तर मात्र हॅव टू किंवा हॅज टू वापरावे लागते. यू आर डायबेटिक, यू मस्ट वॉक एव्हरी डे. नेक्स्ट ऑट टू याचा वापर मोरल ऑब्लिगेशन म्हणजेच नैतिक बंधन व्यक्त करण्यासाठी ऑट टू वापरतात. वी ऑट टू लव आवर नेबर्स, वी ऑट टू हेल्प द पुअर, वी ऑट नॉट टू चीट अदर्स, यू ऑट नॉट टू टेल लाईज, दे ऑट टू कम हिअर, दिस बुक ऑट टू बी व्हेरी युजफुल. शॅल आणि विलचा उपयोग आपण पाहिलेला आहे. कमांडमध्ये म्हणजे शाल आणि विलचा उपयोग कसा केला जातो तर फ्युचर व्यक्त करण्यासाठी फर्स्ट पर्सनला शाल व बाकी सर्वांसाठी आपण विल वापरतात. हे तर आपल्याला माहिती आहे. आजकाल फर्स्ट आणि आय आणि वीसाठी विलचाच उपयोग सर्रास केला जातो, परंतु इंग्रजीमध्ये सेकंड व थर्ड पर्सनसाठी शालचा उपयोग काही वेळा केला जातो. कमांड म्हणजेच आज्ञा, प्रॉमिस म्हणजेच वचन किंवा थ्रेट म्हणजे धमकी व्यक्त करण्यासाठी सेकंड किंवा थर्ड पर्सनसाठी शालचा उपयोग केला जातो. कमांडमध्ये कसं वापरलं जातं, फॉर एक्झाम्पल यू शॅल नॉट शो युअर फेस अगेन, ही शॅल नॉट इंटरफेअर इन माय वर्क. म्हणजे कमांडमध्ये असा उपयोग केला जातो. प्रॉमिससाठी कसा शाल आणि विलचा उपयोग केला जातो पहा, शालचा आय प्रॉमिस यू शॅल बी द फर्स्ट, यू शॅल रिसीव ऑल मनी इन अ वीक. आता धमकीमध्ये थ्रेटमध्ये कसा उपयोग आहे, ही शॅल बी हँग्ड, यू शॅल बी टर्मिनेटेड फ्रॉम द जॉब. आता आपण विलचा उपयोग केलेली वाक्य पाहूयात. आय विल ट्राय टू डू युअर वर्क, ही विल ब्रिंग दोज बुक्स टुडे, दे विल प्ले अगेन्स्ट पाकिस्तान टुमॉरो. ज्याप्रमाणे शालचा उपयोग सेकंड व थर्ड पर्सनसाठी वचन, धमकी किंवा आज्ञा देण्यासाठी करतात, त्याचप्रमाणे जर फर्स्ट पर्सनला विल वापरले तर त्यामधून आपली इच्छा, निर्णय व्यक्त करता येतो किंवा वचन किंवा धमकीसुद्धा देता येते. डिटर्मिशनमध्ये कसा उपयोग केला जातो विलचा तर पहा, आय विल गो बिकॉज आय वॉन्ट टू, वी विल कम्प्लीट दिस एनी हाऊ. आता प्रॉमिसमध्ये कसा उपयोग केला जातो तर आय विल हेल्प हर, वी विल नॉट सबमिट, वी विल बिहेव बेटर. आता थ्रेटमध्ये आय विल किल यू, वी विल अटॅक. विशमध्ये आय विल स्टडी इन द US, विलिंगनेस, वी विल स्टडी इन, आय विल गिव्ह यू माय बुक. विलिंगनेसमध्ये वूड, विलचा भूतकाळ वूड होतो. डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना बहुतेक वेळा शॅलचे पण वूड करावे लागते. म्हणजे हा असा उपयोग समजला जातो. आपण नेक्स्ट उपयोग म्हणजे नेक्स्ट आहे युज्ड टूचा कसा उपयोग केला जातो.
I don't play football now, but I used to. I used to enjoy gardening, but I don't have time now. She always used to meet me. म्हणजे हे सगळे आपण मोडल ऑक्झिलरी पाहिले आहेत की यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कसा उपयोग केला जातो वेगवेगळ्या सेंटेन्समध्ये. इथे काही एक्झाम्पल सांगितलेले आहे मी. आय शाल बाय अ स्कूटर नेक्स्ट मंथ. आता इथं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. यूज मोडल ऑक्झिलरी शोईंग ॲबिलिटी. ॲबिलिटीसाठी कशाचा उपयोग केला जातो तर कॅन या वर्डचा. आता इथे मी सेंटेन्स चेंज करून दाखवते. आय कॅन बाय अ स्कूटर नेक्स्ट मंथ. नेक्स्ट सेंटेन्स आहे स्टुडंट्स मे ओबे देअर पॅरेंट्स. यूज मोडल ऑक्झिलरी शोईंग ॲडवाईस. स्टुडंट शूड ओबे देअर पॅरेंट्स. ॲडवाईससाठी कशाचा उपयोग केला जातो तर शूडचा. म्हणून इथे आपण कशाचा उपयोग केलेला आहे शूडचा. दे नीड टू बी प्रोटेक्टेड. यूज मोडल ऑक्झिलरी शोईंग ऑब्लिगेशन. दे मस्ट बी protected. You should do what your teachers tells you. Use modal auxiliary showing possibility. आता पॉसिबिलिटीसाठी माइटचा उपयोग केला जातो. यू माइट डू व्हॉट युअर टीचर टेल्स यू. आय विल टीच यू दिस लेसन नेक्स्ट मंथ. यूज मोडल ऑक्झिलरी शोईंग लेस सर्टॅनिटी. I may teach you this lesson next month. Here may indicates less certainty. Next 6 number, can I come in? Use modal auxiliary showing permission. कॅनच्या जागी आपल्याला वापर करायचा आहे आता मेचा. मे इंडिकेट शोईंग मतलब मे इंडिकेट्स परमिशन. मे आय कम इन. विल यू गिव मी अ पेन. यूज मोडल ऑक्झिलरी शोईंग रिक्वेस्ट. कुड यू गिव मी अ पेन. विलच्या जागी आपल्याला कशाचा उपयोग करायचा आहे कुडचा. कुडचा वापर केल्यामुळे काय दिसत आहे आपल्याला ते रिक्वेस्ट केल्यासारखे वाटते. कुड यू गिव मी अ पेन. शी विल एंटर द क्लास. यूज मोडल ऑक्झिलरी शोईंग प्रोहिबिशन. प्रोहिबिशन यानी मनाई करणे. शी विल एंटर द क्लास. इथे आपल्याला उपयोग केला जातो शी मे नॉट एंटर द क्लास. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू गाईज.